मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. आपल्या DSP ह्या चॅनलमध्ये, ॲक्च्युली DSP फॉर नेशन ह्या चॅनलमध्ये मी तुम्हाला आज एक महत्त्वाच्या विषयाबद्दल सांगणार आहे. तो विषय असा आहे, अनेकांना प्रश्न असे पडतात की त्यांना पुढं लॉ करायचं आहे. ठीक आहे? लॉ करायचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना, परंतु लॉ करत असताना लॉला ऍडमिशन कसं होतं ह्याबद्दल प्रोसेस सांगायची आहे. तर लॉ करण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात. पहिला असतो ऑप्शन जो आहे तो आफ्टर 12th आणि सेकंड ऑप्शन जो आहे तो आहे आफ्टर ग्रॅज्युएशन. ठीक आहे? हे दोन ऑप्शन तुमच्याकडे ऑब्व्हियसली आहेत. तुम्हाला लॉ करायचंय, तुम्हाला लॉयर व्हायचंय, तुम्हाला कायद्याचं नॉलेज घ्यायचंय, तर तुम्हाला लॉ करणं गरजेचं आहे. तर हे लॉ करत असताना लक्षात घ्या, जर तुम्ही 12वी नंतर लॉ करायला गेलात तर तुम्हाला 5 इयर LLB कोर्स घ्यावा लागतो. जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर लॉ करायला गेलात तर त्याला 3 इयर LLB कोर्स करावा लागतो. LLB ही डिग्री ऍक्च्युली बॅचलर डिग्री आहे, ही काही मास्टर डिग्री नाहीये. याच्यानंतर तुम्ही मास्टर LLM करू शकता. परंतु बेसिकली ज्या वेळेस तुम्हाला ह्या दोन्ही एक्झाम द्यायच्या असतात, तर ह्या दोन्ही एक्झाम मधनं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CET ही कंपल्सरी द्यावी लागते. त्या CETचे जे फॉर्म असतात ते फॉर्म साधारणतः फेब्रुवारीच्या दरम्यान एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी फेब्रुवारीच्या दरम्यान त्याचे फॉर्म सुटले जातात दोन्हीचे पण, आणि तो तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असतो आणि तो फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला सीईटीची एक्झाम द्यायची असते. सीईटीचा सिलेबस तसा बराचसा कठीण पण म्हणता येईल किंवा सोपं पण म्हणता येईल. त्यासाठी बरेच विद्यार्थी प्रयत्न करतात. अनेक विद्यार्थ्यांना सीईटी थ्रू ऍडमिशन मिळत नाही. अनेक विद्यार्थी अप्लाय करतात परंतु त्यांना ऍडमिशन मिळत नाही, कारण सीईटी ही जी आहे ती थोड्याफार अवघड पण असते. त्यामुळं मुलांना काय होतं की अडचण होते की काय करायचं. तर अशा वेळेस त्यांना एक ऑप्शन असतो, मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंटच्या कोट्यात तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. ते डिपेंड्स राहतं कॉलेजवर कसं ते ऍडमिशन तुम्हाला देतात ते. त्याबद्दल जास्त मी तुम्हाला काय सांगणार नाही. परंतु सीईटी हा बेस आहे. तुम्हाला जर लॉयर व्हायचंय, तुम्हाला LLB मधनं जर डिग्री घ्यायची आहे, तर तुम्हाला सीईटी ही महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे. सीईटी साठी सिलेबस म्हणलं तर तुम्ही काय असतं, तर GK असतं, थोडंफार लॉचं नॉलेज असतं, ऍप्टिट्यूड असतं, थोडंफार जास्त येणार नाही, थोडंफार येईल. तर GK आणि लॉ हे दोन सब्जेक्ट तुम्हाला त्यावर फुली फोकस करायचंय सीईटीच्या दृष्टीने. सीईटीला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळं तुम्ही त्या सीईटी साठी अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला जी एक्झाम, जी तुम्हाला सीईटी थ्रू मार्क्स मिळणार आहेत, पर्सेंटेज, सीईटी मध्ये तुम्हाला पर्सेंटाईल मार्क मिळणार आणि त्यानुसार तुम्हाला काय मिळणार आहे, कोणतं कॉलेज द्यायचं हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट थ्रू ठरवलं जातं. त्याच्यात सीईटी मध्ये तुम्ही पास झाल्यानंतर राऊंड 1, राऊंड 2, स्पेशल राऊंड असे अनेक राऊंड होतात आणि त्या राऊंड मधनं तुमचं ऍडमिशन कुठल्या ना कुठल्या कॉलेजला दिलं जातं. आणि त्यानुसार तुम्ही ठरवायचं असतं की मला प्रेफरन्स काय द्यायचं आहे, मला कोणतं कॉलेज द्यायचं आहे. त्यानुसार तुम्ही लॉ साठी ऍडमिशन घेऊ शकता. लॉचं तसं ऍक्च्युली मी तुम्हाला एवढंच सांगेल, म्हणजे जे काय आपले प्रेक्षक वर्ग आहे किंवा जे विद्यार्थी मित्रांना मी एवढंच सांगेन की लॉ ही एक सुप्रीम डिग्री आहे. ज्याच्याकडे लॉचं नॉलेज आहे ना त्याला डिफीट करणं तसं अवघड असतं. त्यामुळं आज जे आपण बाहेर पाहतोय, अनेक जण इवन रिटायर झालेले व्यक्ती सुद्धा हे लॉ कडे आकर्षित झालेले दिसतात. त्यामुळं लॉ जर करायची तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही ती सोडू नका. तुम्ही लॉ मध्ये मास्टरी घ्या, डिग्री घ्या, आणि लॉ मध्ये डिग्री घेतलेली ही तुम्हाला आयुष्यभर कामी येणार आहे. जरी समजा तुम्ही भविष्यात काही केलं नाही, डिग्री घेतली, तर तुम्ही काय करू शकता, ऍट द एंड तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता लॉच्या बेसिसवर. लॉच्या बेसिसवर काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. त्यामुळं लॉची डिग्री ही
अतिशय महत्वाची डिग्री कन्सिडर केली जाते. लॉ हे एक प्रोफेशन आहे. ज्या मुलांना अशी इच्छा आहे की मला भविष्यात जज बनायचंय, तर तुम्ही जज बनण्यासाठी काय करू शकता की LLB करून पुढे जजची एक्झाम देऊ शकता. तर जजची एक्झाम काय असते, JMFC एक्झाम असते, त्याच्याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ नंतर बनवेलच. परंतु आता जो मेन बेस काय आहे की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला बनायचंय लॉयर. आणि लॉयर बनण्यासाठी तुमच्याकडे आहेत 2 ऑप्शन. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहित नाही, त्यामुळं 5 वर्षाचा कोर्स जर घेतला तर 5 वर्षात तुम्हाला LLB ची डिग्री मिळते. त्यासोबत BA LLB म्हणतो आपण त्या डिग्रीला, म्हणजे BA प्लस LLB अशी BA LLB डिग्री मिळते. आणि इथं फक्त प्लेन LLB ची डिग्री मिळते. अशा पद्धतीने तुम्ही लॉ साठी अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला कुठलीही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.